गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर काल मी ब्लॉग एंड नाही केला, कारण रिझन असं आहे का मला खूप झोप आली होती, म्हणून मी झोपून गेली. आणि आता आम्ही चाललो स्विमिंग पूलमध्ये. असं की सकाळच्या 8 वाजता आता जातो मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये. आणि आपण ट्यूब घेऊन रेडी झाले. अर्धी पब्लिक पोचली, पण आम्ही बाकी आहोत. ती बाई आली परत नाही मी आली. मग आता आम्ही पण चाललो. चल इकडे बघ बाबू, हाय कर. हाय बघ, हे लोक पहिलेच आले स्विमिंग मध्ये. तिथं भाई अशीच पडलेली असते. आता मी पण जाते पाण्यामध्ये. चला चला बघा, आता आम्ही एवढे लोक आलोय. तर गाईज मस्तपैकी आता फ्रेश वगैरे झालोय आणि आता बसलोय खायला चिप्स. आणि चिप्स खाल्ल्यानंतर आम्हाला 3 वाजता निघायचं आहे काही करून. मग बघू आता कसं होतं काय होतं. तर बोलल्यानंतर थोडंसं म्हणजे रेस्ट बेस्ट नाही केलं, लगेच येऊन रेडी झालो. तर चला आता मस्तपैकी झालो आहे रेडी. आणि ऑलमोस्ट अर्धे जण झालेत, अर्धे जण बाकी आहेत रेडी व्हायचे. तर चला मग आता आपण तर रेडी झालो आहे. मस्तपैकी शूज पण घातल्यात गाईज, हे बघा. सॉक्स घातल्या, शूज घातल्यात, स्कूलसारखी वाईब. आणि आता आम्ही निघालो जायला. तर चला आता तुम्ही पण. प्रमाणे लोकांचा टाइमपासच चालू आहे, म्हणजे फोटो शूटिंगचा. आता यांची व्हिडिओ काढायची. पकड. आईने बघा काय घातलंय, बघा मला काय घातलं. फर्स्ट टाइम फ्रॉक घातलाय. आणि ते पण लुगड्यावरती फ्रॉक घातलाय. लुगड्यावरती पूर्ण शो घालवले त्या फ्रॉकच्या आईनी. गाईज आता फायनली निघालेले आहेत ते पण बसमध्ये जाण्यासाठी. हो, एवढा गरम होतं ना, लगेच थोडंसं उन्हात का निघालो का. हे बघा, छान गरम होतं, छान एवढा सारखं गरम होतं ते पण. आणि असं पण नाही का अजून म्हणजे परफेक्ट, म्हणजे असं दुपारच आहे. गेले समथिंग 4 वाजलेत आणि अजून एवढा ऊन, एवढा वैताग आलाय ना भाई साहब. फायनली आम्ही निघालो आहोत बसमध्ये बसून मस्तपैकी विंडो सीट. आता आम्ही आलो काजू घ्यायला. आणि एवढा मोठा झोला आणलाय काजू घ्यायला. बघू आता किती काजू घेते तर. हां, मग ते 10 किलो काजू घ्यायचे. आता सध्या इथे वेटिंगला ठेवलंय. हां, जाम गरम होत आहे मला. मस्तपैकी काजूची शॉपिंग झालेली आहे, म्हणजे मम्मी पप्पाचं घेतात. अजून आम्ही आलो खाली बसजवळ, थोडंसं इथे राऊंड मारतो. आम्ही निघालेलो आहोत आता क्रूजला जायला, क्रूजवरती जायला. म्हणजे आज सध्या तर वाटतं 2च, म्हणजे क्रूज एकच स्पॉट आणि एक शॉपिंग, बाकी काहीच नाही असं वाटतंय. बघू, 7चा आहे, 7चा टायमिंग आहे, 7 ते 8 क्रूज. आता 6:45 वाजल्यात, अजून पोचलो नाही आहोत. बघू आता कसं काय. तर बसमध्ये आम्हाला जायचं, सॉरी या क्रूजमध्ये जायचं होतं, पण ही आता गेली. आता आमची दुसरी येते इकडे. काहीच आम्ही आता बसतोय क्रूजमध्ये, चाललोय. बघा एन्जॉय. दुसऱ्या बोटी आम्ही फायनली क्रूजमध्ये आलेलो आहोत. Yes, so now we'll play a romantic track. उसके बाद beat increase हो जाएगा, थोड़ा fast move करना है. और एक चीज ज़्यादा रोमांस मत करना. Public है, ठीक है? Let's go with the music, DJ. Come on, couples, you have to dance along the beat. आई आणि फर्स्ट टाइम क्रूजवरती आल्यात, गोव्याला आल्यात फर्स्ट टाइम, क्रूजवरती पण फर्स्ट टाइम आल्यात. ठीक आहे, आता फोटोशूट पण केला, फ्रॉक पण काढला आईने. ठीक आहे, आता आम्ही मस्तपैकी एन्जॉय पण केला. आणि आता आम्ही निघतो रूमवरती जायला. काहीच आम्ही काजू घ्यायला चाललो आहे आता. आणि वहिनीची जी पोरगी आहे ना, म्हणजे आमची पण पोरगी समजा, पण वहिनीची जी पोरगी आहे ना, तिला मी विचारलं तू डान्स का नव्हती करत. बोलते डॉली दीदी नव्हती म्हणून. तिला रिझन. हां, अशी रिझन दे.
हा ना, अशी रिझन देते ना, काय बोलू आता. इकडे कपड्यांचं शॉपिंगचं दुकान आहे बघा. बघू आता. मॉलमध्ये एसीची हवा खायला गेलेलो, पण हे 2 शीट मास्क घेऊन आली, म्हणजे फेस मास्क घेऊन आली हे 2. आता चाललो काजू घ्यायला परत एकदा दुसऱ्या शॉपमध्ये. काजूच्या नादी इतकं चालवलं ना भाईसाब, 5 किलोमीटर तर चालतच आलो आहे असंच, 5 मिनिटाचा रस्ता बोलून. इकडे अजून शॉपिंग चालूच आहे काजूची. मी तर हे घेतलं वरून. आता चला बाहेर हिमांशीचे एकदा एक्सप्रेशन बघू. ती खात असेल तर एक्सप्रेशन दाखवते मी तिला तुमचे. थांबा. म्हणजे मला पण हे टेस्ट करवते हे. ठीक आहे, आता ती जेवढं देईल तेवढं. ओके, किती देते यांना पण दाखव. नीट नीट पडेल खाली. हा बस. बाबू शोरमा खाते का? किती आंबट आहे ना. आता आम्ही रूमवर आलेलो आहेत आणि आम्ही आता म्हणजे मी चेंज नाही करत आहे, अशी चालली वरती आपला जेवायला. जेवून आल्यानंतरच चेंज करेन, कारण खूप कंटाळा आला. एकदा जर मी बसले ना चेंज करून तर मला कंटाळा येईल मग परत वर जायचं वगैरे म्हणून. आणि मग बेड वगैरे पण आवरायचं, म्हणजे बॅग वगैरे भरायचं आहे त्यासाठी. मग आता चला जेवायला, बघू काय आहे जेवायला. तर तुझ्या मम्मीचा बड्डे आहे इथं बघ. हिमांशी हिमांशी इथं बघ, हिच्या मम्मीचा बड्डे. मम्मीचा बड्डे आहे ना बाबू. अरे मैंने अब चेंज कर लिया है और मैंने अभी तक तोबड़ा नहीं धुआ है. आणि अजून मला एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए. फेस मास्क लावायचं जे दृश्याने लावले. थांबा मी तुम्हाला दृश्याचं फेस मास्क दाखवते. चुडेलासारखी बसलेली आहे, भजन कीर्तन करत मास्क लावून. एकदम परफेक्ट गोरा गोरा भूत दिसते. मला अजून एक गोष्ट दाखवते. मी स्विमिंग पूलमध्ये गेली होती ना, 8:30ला गेली होती, ती 1 वाजता निघाली. तर आता माझ्या म्हणजे आता नाही, मगाशी स्विमिंग पूलमधून निघाल्यानंतरच सगळं झोंबायला लागलं. हात तिकडे हा बोट कापला आहे, इथे कापलं आहे, परत इथे, परत माझा पाय पण असं कट झाला आहे ना, का मी मगासपासून 1 साईडून चालते आहे. तर थांबा मी तुम्हाला दाखवते किती कट झाला आहे. तर ते गाईज बघा, हा एक कट आहे आणि हा एक कट आहे. तर हावाला एवढं नाही जास्त दुखत आहे, बट हा दुखतो आहे. आणि याला मी तर सध्या तर क्रीम लावली आहे. पण तुम्ही जर बघू शकता ना, हे बघा एकदम अशी आतली स्किन दिसते बघा. इतकं दुखतं आहे ना, तर तुम्हाला काय सांगू. मी टोटल परफेक्ट 1 साईड चालले, म्हणून हे एवढंच माझं फक्त एवढंच घाण झालं आहे. बघितलं आता मला एवढं सारं लागलेलं आहे. आणि दिशाच्या पण इथे लागलं आहे. आणि दिशा तर लागलं नाही, तो रडका 1 नंबर. त्याला लागू या नको लागू तरी तो रडत राहतोच. आणि जास्त पूलमध्ये पण राहिला नाही. डरपोक 1 नंबरचा, 1 नंबरचा डरपोक आहे माझा भाऊ. हा म्हणजे सर्व खेळत होते, तर त्याला वाटलं सगळे त्याला डुबवणार, म्हणून तो सर्वांसोबत नव्हता राहत, दुसरीकडे राहत होता. आणि दृश्याने त्याचा ट्यूब पण फोडला गाईज. आणि मग आता आम्ही करतोय बॅग पॅकिंग. आणि कारण उद्या सकाळी 6:30 वाजता निघायचं, तर टाईम भेटणार नाही बॅग पॅक करायला. तर आम्ही आताच बॅग पॅक करून ठेवतोय. म्हणून सगळेच करतात बॅग पॅक ऑब्व्हियसली, कारण 6:30 वाजता निघायचं. खाऊ नाही भाई, एकतर मला इथे उठायला जीवावरती येतं. मग आता मी पण तिच्यासारखी अशीच भूत बनणार आहे. म्हणजे आता मास्क लावते मी पण. आणि मग ब्लॉग मी आता इथेच एंड करते. बाकी तुम्ही जुने ब्लॉग नसेल बघितले तर लवकरात लवकर जाऊन ब्लॉग्स बघून या. आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जर तुम्ही व्हिडिओ पण लाईक नसेल केलं, जे काही नसेल केलं ते सगळं करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करा. ठीक आहे. बाकी आता आपण भेटूया आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि अजून एक गोष्ट बोलायचं आहे मला, की ब्लॉग माझे हे जरा 2 लेट आल्यात. बिकॉज द रिझन इज द ऑब्व्हियसली टाईम नाही भेटत आहे थोडे इथे एडिट करायला. कारण आम्ही येतो, जेवतो आणि लगेच म्हणजे सकाळी लवकर उठतो ना, म्हणून झोप नाही आहे त्यासाठी. म्हणून मी व्लॉग जरा हे दोन्ही लेट आले, तर थोडंसं टॉलरेट करा या गोष्टीसाठी. बाकी आता आपण भेटूया डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.